नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? मालिकेचा आनंद घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपलं टेन्शन कमी होतं. तर इथं असं होतं की आता बाळजाबाईनेच कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला होता हे कृष्णाला माहिती असतं. पण बाळजाबाईचं सत्य आणायचं कसं सर्वांसमोर हा पेच तिला पडलेला असतो. त्याच निमित्ताने आता बाळजाबाई तिचा पुढचा डाव चालवते आणि ती घरामध्ये एक पंचायत समिती बोलवते. त्यामध्ये एक खोटा माणूस पाठवते आणि तो सांगत असतो की मीच कृष्णाला त्या दिवशी मारण्याचा प्रयत्न केला. आता हे ऐकून दुष्यंतला त्या माणसावरती खूप राग येतो, पण कृष्ण कसंबसं दुष्यंतला थांबवते. आता दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. तर इथे कृष्णाचे सासरे तिच्या पाठीशी असतात. ते सांगतात, कृष्णा उद्या असा काही उखाणा घे ना की त्यामुळे ह्या बाळजाबाईची ना पार इज्जतच निघाली पाहिजे. तर कृष्णा म्हणते, तुम्ही काळजीच करू नका बाबा, मी बघा कसा उखाणा घेते. ह्यांनी मला खूप त्रास दिला आहे, पण मी यांचं उत्तर त्यांना सडेतोड देणार. ते इकडे आता बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते आणि ती कृष्णाला बोलून घेते. ती दुष्यंतला असं सांगते की कृष्णाला मला काहीतरी भेट द्यायची आहे संक्रांतीला. तर आता इथे कृष्णाला माहिती असतं की बाळजाबाईचा हा काहीतरी नवीन प्लॅन आहे. तर कृष्ण आता बेडरूममध्ये येते तेव्हा बाळजाबाई म्हणते, ये. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, तुला वाटतं असतं की तू जिवंत राहिलीस म्हणून तू माझ्या दुष्यंतला मिळवलं, पण मी असं कधी होऊन देणार नाही. तुला आणि दुष्यंतला मी कधी एकत्रच येऊन देणार नाही. तर इकडे कृष्णा म्हणते, तुम्ही काही करा, मी आणि दुष्यंत सरकार नेहमी सोबतच राहणार आहोत. तर ती लगेच म्हणते, ही घे तुला संक्रांतीसाठी साडी. आम्ही ना अख्ख्या गावात संक्रांतीच्या दिवशी साडी वाटतो, मग तुलाही एक भीकमधून साडी देते. आणि लगेच बाळजाबाई म्हणते, उद्या ना तुझ्यावरती मी कशी संक्रांत आणते बघ. उद्या तुझ्या आयुष्यातील नाही शेवटचा दिवस ठरवला तर ह्या बाळजाबाईचं नाव बदलेल. तर कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुमचं हे चॅलेंज मी स्वीकारते. तुम्ही जर माझ्यावर संक्रांत आणणार असाल ना तर मी सुद्धा तुमच्यावरती क्रांत आणल्याशिवाय राहणार नाही. आता कृष्णा नक्की कोणता नवीन प्लॅन चालणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.